नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकीने ऐश्वर्याला सारंगच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली पाठवलं जेलमध्ये। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जानकीने ऐश्वर्याची साडी नेसून ऐश्वर्याला अडकवलं तिच्या चक्रव्यूहमध्ये। तर इथे ऐश्वर्याला तिच्या भाषेमध्ये उत्तर देण्याचा निर्णय जानकीने घेतलेला असतो आणि त्याच मार्गाने आता जानकी, ऋषिकेश आणि सारंग या तिघांनी मिळून वाटचाल केलेली असते आणि त्यांच्या या सगळ्या प्लॅनमध्ये आता सौमित्र आणि अवंतिका या दोघांनी मोलाची साथ दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी आता ऐश्वर्याला धडा शिकवते आणि तिची रवानगी जेलमध्ये करते, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ऐश्वर्याने सारंग आणि घरातल्या सर्व लोकांना खोटं सांगितले की ती प्रेग्नेंट आहे म्हणून, पण आता ती प्रेग्नेंट नाही आहे हे सत्य जेव्हा सारंगला कळतं तेव्हा सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तेव्हा सारंग धावपळत आपल्या वहिनी आणि दादाकडे येतो। तेव्हा त्याला कळतं की आपण किती मोठी चूक केली, आपण स्वतःचं घर उद्ध्वस्त केलंय ते ऐश्वर्याच्या प्रेमापोटी। आणि ऐश्वर्या तर कुणाचीच नाही आहे, ती तर मला घरगडी बनवणार आहे आणि माझ्या कुटुंबाला रस्त्यावरती आणणार आहे। प्रॉपर्टीसुद्धा तिने फक्त स्वतःच्या नावाने केले आणि माझा फक्त प्यादा म्हणून उपयोग केला आहे। हे जेव्हा आता सारंगला समजतं तेव्हा सारंगचे डोळे उघडतात। तोंडावरती पडल्यानंतर, ठेच लागल्यानंतर इथे सारंगला आपल्या दादा वहिनीची आठवण येते आणि उशिरा का होईना पण आता त्याचे डोळे उघडलेले असतात। ऐश्वर्याच्या खोट्या प्रेमाची पट्टी बाजूला झालेली असते। तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की तू खरं बोलतोयस ना सारंग? तेव्हा सारंग म्हणतो, दादा मी तुझी आणि वहिनीची शपथ घेऊन सांगतोय, मी खरं बोलतोय, मी आपलं घर तोडलं रे। तेव्हा जानकी म्हणते, जे तुटलंय ते आपल्याला आता जोडायचं आहे। येत्या 15 दिवसांमध्ये आपण आता ऐश्वर्याजवळ ऐश्वर्यासारखंच वागायचं, तिला आपण आता सळो की पळो करून सोडायचं। तिने जो काही आपल्याला त्रास दिलाय आपण तेवढा त्रास आता तिला द्यायचा। तेव्हा तिघांची टीम झालेली असते, संपूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं। तेव्हा इथे सौमित्रने दुसऱ्याच दिवसाची कोर्टामध्ये हेअरिंग घेतलेली असते, कारण त्याला काही करून जानकीला जामीन मिळवून द्यायचा असतो। त्यासाठी इथे सौमित्रने दुसऱ्या दिवसाची कोर्टामध्ये हेअरिंग घेतल्यानंतर इथे सौमित्र म्हणत असतो की जज साहेब, तुम्हाला जो व्हिडिओ दाखवण्यात आला होता ज्याच्यामध्ये जानकी वहिनी तिच्या आईला ढकलते, तो व्हिडिओ मला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवायचा आहे। तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, पण आता हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा मला का दाखवताय? तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, जज साहेब तुम्ही खात्रीने सांगू शकता का की त्या व्हिडिओमध्ये जानकी वहिनी आहे आणि तिची आई लताबाई आहे? तुम्हाला त्या दोघांचा तरी चेहरा दिसतोय? जर तुम्हाला दिसत असेल तर प्लीज मला सांगा आणि कोर्टामध्ये सगळ्यांनाच सांगा। तेव्हा इथे आता सौमित्र म्हणतो, ॲडव्होकेट विद्यासागर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघा आणि खात्री तुम्ही देऊ शकता का त्या व्हिडिओमध्ये जानकी वहिनी आहे आणि त्यांची आई लताबाई आहे, हे तुम्ही खात्रीनिशी सांगू शकता? तेव्हा त्या व्हिडिओमध्ये जानकीचा आणि लताचा दोघांचा सुद्धा चेहरा दिसतच नाही आहे। मग प्रेक्षकांनो, इथे सौमित्र म्हणतो की जज साहेब मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जानकी वहिनीला या संपूर्ण प्रकरणामध्ये फसवलं जातं आहे, तिच्या आईला मारलंय ही खोटी न्यूज पसरवली जाते। कारण जर खरोखर जानकी वहिनीने लताबाईंना पाण्यामध्ये ढकललं असतं तर आता 5-6 दिवस झाले एव्हाना त्यांची डेथ बॉडी सापडायला हवी होती, पण ती अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेली नाही आहे। त्याच्यामुळे इथे आता लताबाई या जिवंतच नाही आहेत हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये जानकी वहिनीसारखी बाई डोक्यावरती पदर घेऊन दुसरी कुणीतरी असू शकते। जानकी वहिनीला फसवण्यासाठी हा डाव रचलेला आहे जज साहेब, ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही। तेव्हा त्या व्हिडिओवरती तुम्ही विश्वास ठेवू नका, त्याच्यात काहीच तथ्य नाही आहे। अहो, कुठल्याही बाईने डोक्यावरती पदर घेतला तर ती जानकी वहिनीच दिसू शकते। त्यामुळे इथे आता सौमित्रने तो व्हिडिओ खोटा आहे हे कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं। त्यामुळे इथे जज साहेबांनी जानकीच्या बाजूने निकाल दिलेला असतो। इथे आता जज साहेब म्हणतात की व्हिडिओमध्ये कुठल्याही पद्धतीने जानकी रणदिवे आहेत किंवा त्यांची आई आहे हे स्पष्टपणे दिसत नाही आहे, त्यामुळे तो व्हिडिओ खोटा असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ठोस पुरावे सादर करा। तोपर्यंत इथे जानकीला आता जामीन देण्यात येत आहे, तिचा हा जामीन मंजूर केला जातोय। लवकरात लवकर लताचा शोध घ्या आणि तिला कोर्टामध्ये सादर करा।
मग ती जिवंत असू दे किंवा त्यांचा मृतदेह, काहीतरी कोर्टात सादर झालाच पाहिजे, तेव्हाच इथे जानकीला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रने खूप मेहनत घेतलेली असते. जानकीचा इथे आता जामीन मंजूर झालेला असतो. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्र, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे शक्य झाले, तू जानकीला वाचवलेस, असं इथे ऋषिकेश म्हणतो, आपल्या भावाला मिठी मारतो. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा, अरे जानकी वहिनी निर्दोष आहे, मग तिला जामीन मिळणारच होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता जानकी घरी आलेली असते. त्यामुळे इथे ऐश्वर्या घाबरते. ऐश्वर्या म्हणते, आता माझं काही खरं नाही आहे. तेव्हा ती त्या माणसाला फोन करते, बिल्डरला, आणि म्हणते, हे बघा, तुम्हाला आता ही प्रॉपर्टी आवडली आहे ना, तुम्ही एक काम करा, कितीही पैसे द्या, पण लवकरात लवकर ही प्रॉपर्टी माझ्याकडून विकत घ्या, मला ही प्रॉपर्टी विकायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी घरामध्ये परत आलेली असते. ऐश्वर्याला माहिती आहे, आता ही हिच्या आईचं सत्य माझ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या आधी मला ही प्रॉपर्टी विकायची आहे आणि या सगळ्या रणदिवेंना रस्त्यावरती आणायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने प्रयत्न सुरू केलेले असतात. त्यानंतरला जानकीसुद्धा घरी परत तर आलेली असते, पण ह्या वेळेला नवीन जानकी आलेली असते ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी. त्यामुळे इथे जानकीने आधीच सारंगला सांगितलेलं असतं की रात्रभर घरी यायचं नाही, आणि मग त्याच्या गाडीचा अपघात झालाय असं सुद्धा सगळीकडे पिकवायचं, असं जानकीने ठरवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या गाडीचा अपघात झालाय आणि इथे एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला असतो. गाडीच्या आजूबाजूला जणू काही ऐश्वर्या फिरते असं दाखवण्यात आलेलं असतं. इथे आता जानकीने ऐश्वर्याची साडी नेसलेली असते आणि ती त्या गाडीच्या आजूबाजूला फिरत असते. त्याचबरोबर सारंगच्या चेहऱ्याला वगैरे हात लावण्याचं नाटक करत असते. हे सगळं केलेलं असतं जानकीने, पण व्हिडिओ मागून असा तयार करण्यात आलेला असतो की त्या व्हिडिओमध्ये जणू काही ती ऐश्वर्याच आहे असं सांगण्यात आलेलं असतं. कारण जानकी ऐश्वर्याची साडी नेसलेली असते, त्यामुळे मागून इथे सेम टू सेम इथे ऐश्वर्याच दिसत असते. तर इथे ज्या पद्धतीने ऐश्वर्याने जानकीला फसवण्याचा डाव रचलेला असतो, त्या पद्धतीने जानकीने सुद्धा ऐश्वर्याला तिच्या चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा डाव रचलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या या खोट्या ॲक्सिडेंट प्रकरणामध्ये ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवायचं असं जानकीने ठरवलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये सौमित्र, ऋषिकेश, सारंग सगळेजण जानकीची मदत करतात. तो व्हिडिओ आता व्यवस्थित तयार करून आणल्यानंतर सौमित्र अशा पद्धतीने तो एडिट करतो, जणू काही इथे ऐश्वर्यानेच सारंगचा अपघात घडून आणला आहे हे आता स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिसणार असतं. तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी, आता पुढे काय करणार आहात तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते, आता बघच तू अवंतिका, थोड्या वेळातच घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी, मला तर खूप मज्जा येणार आहे. जेव्हा हे पोलीस ऐश्वर्याला पकडून इथे ओरफडत घेऊन जातील ना, तेव्हा माझ्या मनाला शांतता मिळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण सारंगच्या काळजीत असतात, कारण सारंग अजून घरी आलेला नसतो. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात, सारंग कुठे गेला आहे? पूर्ण दिवसभर रात्र झाली, त्यानंतर दुसरा दिवससुद्धा संपायला आला, तरीसुद्धा सारंग घरी आलेला नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या आता बाहेर आलेली असते. तेव्हा इथे सुमित्रा तिला विचारते, अगं ऐश्वर्या, सारंग कुठे आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मला काय माहिती सारंग कुठे आहेत, आता ते कुठे गेलेत ते काय मला सांगून गेलेत का? तेव्हा नाना म्हणतात, अगं सारंग तुझा नवरा आहे, तो कुठे जातो कुठे नाही तुला माहिती नको का? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं बघताय की जणू काही सारंग आता परत कधी येणारच नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या गप्प बस, अगं भरलेल्या घरामध्ये अशी अभद्र बोलू नकोस गं, ते सुद्धा सारंगबद्दल, स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं बोलताना तुझी जीभ कशी धजावली नाही गं? त्यामुळे प्रेक्षकांनो, सुमित्रा आता घाबरलेली असते. तेव्हा ऋषिकेश, त्याचबरोबर जानकी सगळेजण घरी तर आलेलेच असतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऋषिकेश, अरे अजून सारंग घरी आलेला नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मला काय माहिती सारंग कुठे आहे, तो काय मला सांगून जातो का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई तू काळजी करू नको, थांब मी त्याला फोन करतो. तेव्हा इथे ऋषिकेश सारंगला फोन करतो, पण त्याचा फोन लागत नाही. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. इन्स्पेक्टर पाटील तिथे येतात आणि म्हणतात की मिस्टर रणदिवे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो, हा गाडीचा नंबर बघा, तुमच्या ओळखीचा आहे का? कारण ही गाडी रणदिवेंच्या नावावरती आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, ही गाडी तर आमचीच आहे, पण माझा धाकटा भाऊ ही गाडी चालवतो, म्हणजे सारंग ही गाडी चालवतो. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा, तुमच्या गाडीचा जब्बर अपघात झाला आहे आणि तुमच्या भावाची बॉडी आहे ना, ती आम्ही इथे पोलीस स्टेशनला पाठवली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो.
तेव्हा इथे जानकी ऋषिकेश चांगली ॲक्टिंग करतात. ते म्हणत असतात, काय माझा धाकटा भाऊ आणि त्याची डेड बॉडी, हे काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर पाटील म्हणत असतात की एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि खात्री करून घ्या. तेव्हा इथे ऐश्वर्या हे ऐकते. ऐश्वर्या मनातल्या मनात इतकी खुश होते, पण सगळ्यांसमोर असं दाखवत असते की तिला खूप मोठा धक्का बसला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर पाटील म्हणतात की तुम्ही चला माझ्याबरोबर आणि ती डेथ बॉडी तुमच्या भावाची आहे की नाही हे सुद्धा चेक करा. तेव्हा इथे आता खूपच जास्त रडारड होते, म्हणजे सुमित्रा रडायला लागते. इथे ऐश्वर्या म्हणत असते, काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर, ते सारंग नसणार आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा गाडी तर तुमच्या सारंगचीच आहे की नाही, मग आता डेथ बॉडी त्यांची आहे की नाही ते तुम्ही बघा ना. तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण आता इथे पोलीस स्टेशनला आलेले असतात. तेव्हा सारंगची डेथ बॉडी ठेवण्यात आलेली असते. तेव्हा ऐश्वर्या बघते तर काय, ऋषिकेश आणि जानकी खूपच जास्त रडायला लागतात. तेव्हा इथे ऐश्वर्या येते आणि म्हणत असते, सारंग हे काय झालं सारंग, अहो काल कुठे गेला होतात तुम्ही? मी शिबिराला काय निघून गेले तर तुम्ही मला सोडूनच निघून गेलात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, सारंग तुमच्याशिवाय मी कशी जगू, तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. प्लीज प्लीज तुम्ही मला सोडून जाऊ नका सारंग, मी कशी राहू तुमच्याशिवाय, माझं तुमच्यावरती किती जास्त प्रेम आहे हे तुम्हाला माहिती आहे ना सारंग. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश डोक्याला हात लावून रडायला लागतो. जानकीसुद्धा जब्बर रडत असते, म्हणजे जणू काही खरोखरच रडत असते. ती म्हणत असते, असं का केलं तुम्ही सारंग भाऊजी, का केलं? तेव्हा इथे ऐश्वर्या रडत रडत आता बाहेर येते पोलीस स्टेशनच्या आणि इथे लगेचच हसायला लागते. तिला तर खूप जास्त आनंद होतो, कारण तसंही तिला सारंगबरोबर लग्न बदल्यासाठी करायचं असतं. जवळजवळ तिचा बदला पूर्ण झालेला असतो, कारण का जानकी आता गेलेली असते जेलमध्ये, म्हणजे जामिनावरती सुटले. पण ऐश्वर्या आता लताला खरोखर मारणार असते. मग तिची डेथ बॉडी सापडली की जानकीला जन्मठेपेची शिक्षा होणार आणि त्याचबरोबर संपूर्ण प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या नावाने. मग नंतरला संपूर्ण प्रॉपर्टी विकून ती रणदिवेंना रस्त्यावरती आणणार आणि मग तिच्या अपमानाचा बदला पूर्ण होणार आणि मग ती तिच्या डॅडाला सुद्धा सोडून आणणार, असा तिचा प्लॅन असतो. ती म्हणते, अरे वा, सारंगच्या चेहऱ्याचा तर रंगच उडालाय, म्हणजे सारंग आता कायमचा वरती निघून गेला. बरं झालं, आता रणदिवेंची सगळी प्रॉपर्टी ही माझी होणार. बरं झालं हा सारंग मेला एकदाचा, मी तर नंतरला त्यालासुद्धा मारूनच टाकलं असतं. ते बुटकं वांग एकदाचं निघून गेलं ते बरं झालं. आता रणदिवेंची सगळी प्रॉपर्टी ही माझ्या ताब्यात आली. लवकरात लवकर बिल्डरला बोलावते आणि संपूर्ण प्रॉपर्टी विकून टाकते आणि हवा तेवढा गडगंज पैसा घेते, असं आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. त्यानंतर ऋषिकेश तिथे येतो आणि ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या, संपूर्ण रणदिवेंची प्रॉपर्टी तू स्वतःच्या नावाने केली आहेस हे सारंगने मला सांगितलं आहे. त्याच्यावरती तू माझी सही घेतली आहेस ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव, अजून एक प्रॉपर्टीचे पेपर आहेत आणि ते आमच्या सगळ्यांच्या संमतीने बनलेत, ते म्हणजे चौघांच्या वाटण्या. ते खरे प्रॉपर्टीचे पेपर अजून माझ्याकडे आहेत, त्यांच्यावरती सुद्धा माझी सही आहे. 1 मिनिटसुद्धा लागणार नाही हे सिद्ध करायला, कारण सगळेजण माझ्या बाजूने साक्ष देतील, तुझ्या बाजूने कुणीही साक्ष देणार नाही, कारण मी कधीच तुला रणदिवेंची प्रॉपर्टी घशात घालू देणार नाही. सारंगने सगळं सत्य मला सांगितले, त्याच्यामुळे आमच्या प्रॉपर्टीमधला एक पैसासुद्धा मी तुला मिळू देणार नाही, असं ऋषिकेश आता ऐश्वर्याला म्हणतो. तेव्हा ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी म्हणत असते की आता ऐश्वर्याच्या भाषेतच उत्तर देणार, ऐश्वर्याला इथे आता सळो की पळो करून सोडणार. तेव्हा इथे ऐश्वर्या आता बाहेर असते. तेव्हा जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी उठा, अहो कशी वाटली तुम्हाला गंमत? इथे आता ऐश्वर्याला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. तेव्हा इथे उठा टाळी द्या असं म्हणाल्यानंतर सारंगच लगेचच उठतो, कारण सारंगने मरण्याचं नाटक केलेलं असतं. सारंग इथे खरोखर काही मेलेला नाही आहे, हे आता जानकीचं नाटक आहे, कारण सारंगच्या इथे मृत्यूच्या मागे ऐश्वर्याचा हात आहे आणि त्याच्या खोट्या अपघाताच्या मध्ये इथे आता जानकीला ऐश्वर्याला फसवायचं असतं, त्यामुळे हे नाटक करण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे ऋषिकेश, जानकी आणि सारंग तिघेजणं टाळ्या देऊन हसत असतात. तेवढ्यातच इथे ऐश्वर्या येत असते. तेव्हा इथे ऋषिकेश सारंगला खुणावतो आणि पुन्हा झोपायला सांगतो. तेव्हा इथे जानकी त्याच्या अंगावरती टाकते आणि पुन्हा रडायला सुरुवात करते. जानकी इथे अगदी लहान मुलांना जसं सांभाळायचं तसं तिने सारंगला सांभाळलेलं असतं, पण आता सारंगच्या वाट्याला सुद्धा ऐश्वर्या गेलेली असते. मग काय, जानकी अजूनच पेटून उठलेली असते. तिच्या आईला, तिच्या घरच्या लोकांना, सारंगला ऐश्वर्याने खूप त्रास दिलेला असतो.
तेव्हा जानकी म्हणते की आता ह्या ऐश्वर्याला या खोट्या खुनाच्या आरोपाखाली कसं अडकवते ना बघाच तुम्ही. तेव्हा जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी का केलं तुम्ही असं? का तुम्ही आपलं घर तोडलंत? त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून तुम्ही का स्वतःचं आयुष्य संपवलंत? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की सारंग जाता जाता खूप गोष्टी सांगितलेस तुम्हाला ऐश्वर्याबद्दल. काळजी करू नको. आता त्या ऐश्वर्याची वाट लावल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सारंग भाऊजी तुम्हाला किती वेळा समजावून सांगितलं त्या ऐश्वर्याचं ऐकू नका, ऐश्वर्याचं ऐकू नका. शेवटीला तुम्हाला सत्य समजलं आणि ते सत्य, भयानक सत्य तुम्ही मला सांगितलेत. आता वेळ आल्यानंतर ते मी सगळ्यांना सांगेन. तेव्हा इथे ऐश्वर्या घाबरते. तिला असं वाटत असतं अजून काय काय सत्य आहे जे इथे सारंगने जाता जाता या दोघांना सांगितले काय माहिती. तेव्हा ऐश्वर्या आधीच घाबरलेली असते. तेव्हा इथे जानकी घरी येते आणि सगळ्यांना म्हणत असते, बघितलं तुम्ही सगळ्यांनी, इथे सारंग भाऊजी आता आपल्या नाही आहेत. कुणामुळे घडले हे सगळं? ह्या ऐश्वर्यामुळे घडलंय. काय आजी बघितलात ना, ऐश्वर्याची साथ देत होता ना, तिच्या चुकीच्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही तिला साथ दिलीत. शेवटीला काय झालं? सारंग भाऊजींच्या जीवावरती बेतलं. सारंग भाऊजी आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेले ह्या ऐश्वर्यामुळे. आई तुम्हाला माहिती आहे ह्या ऐश्वर्याने आपल्या सारंग भाऊजींना मारून टाकले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जानकी खोटं बोलतेस तू, मी असं का करेन? तेव्हा जानकी म्हणते, का करेन? आई तुम्हाला माहिती आहे ह्या ऐश्वर्याने संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केले. मंदिरामध्ये जाऊन तिने प्रॉपर्टीचे पेपर बदलले होते. हे बघा सगळी प्रॉपर्टी ह्या ऐश्वर्याने खोटं बोलून स्वतःच्या नावावरती करून घेतले. आणि हे जेव्हा सारंग भाऊजींना कळलं तेव्हा ह्या ऐश्वर्याने खोटं सांगितलं सारंग भाऊजींना की प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती केले, कारण ती जानकी पुन्हा तुमच्याकडून ती प्रॉपर्टी घेऊ नये म्हणून. आणि हे सत्य जेव्हा सारंग भाऊजींना कळलं तेव्हा ह्या ऐश्वर्याने सारंग भाऊजींना मारून टाकलं. त्या माणसांना पैसे दिले आणि आपल्या सारंग भाऊजींना मारून टाकलं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई ही जानकी खोटं बोलते, मी असं काही केलेलं नाही आहे. ती म्हणते, हो का? जानकी म्हणते, हो. मग आता पोलीस तुला घ्यायला येतील ना, तेव्हा कळेल. आम्हाला हे पोलिसांनी सांगितलं कारण त्यांनी आम्हाला पुरावा दाखवला. तेव्हा इथे पोलिसांच्या हाती जो पुरावा लागला आहे तो मी तुम्हाला आता दाखवते. तेव्हा इथे पोलीस आलेले असतात. ते म्हणतात की ऐश्वर्या रणदिवे तुमच्या विरोधात आम्हाला पुरावा मिळाला आहे. जेव्हा इथे सारंग रणदिवे यांचा अपघात घडला होता त्यावेळेला तुम्ही आणि तुमची माणसं तिथे होती. तेव्हा इथे खरं तर ती जानकी असते. जानकीने हा सगळा प्लॅन केलेला असतो. व्हिडिओमध्ये मागून आता ऐश्वर्यासारखी साडी, तिच्यासारखे केस सुट्टे ठेवलेले असतात आणि ऐश्वर्याची साडीच नेसलेली असते. त्यामुळे इथे सगळ्यांना असं वाटतं की ऐश्वर्याने प्रॉपर्टीसाठी सारंगला मारले म्हणून. तेव्हा तो व्हिडिओ सुमित्रा, नाना सगळ्यांना दाखवला जातो आणि इथे पोलिसांना तो व्हिडिओ दाखवला जातो ज्याच्यामध्ये आता सारंगच्या डेथ बॉडीजवळ इथे ऐश्वर्या उभी आहे हे सगळ्यांना दिसतं. आणि मग ऐश्वर्या त्या गुंड माणसांना पैसे देते असं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं असतं. तेव्हा पुरावा म्हणून तो व्हिडिओ पोलिसांकडे असतो. त्यामुळे इथे पोलीस आता ऐश्वर्याला अरेस्ट करून घेऊन जातात. तेव्हा इथे सुमित्राचे सुद्धा डोळे उघडलेले असतात. ती जानकीला आता मिठी मारून खूप जास्त रडत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जानकीने ऐश्वर्याकडून चांगलाच बदला घेतलेला असतो. सारंगच्याच मदतीने त्याच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली इथे जानकीने ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तिच्या गुन्ह्याची तिला शिक्षा देण्यात आलेली असते. सुमित्राने सुद्धा आता सारंगला मारणाऱ्या ऐश्वर्याचं चांगलंच थोबाड लाल केलेलं असतं. जेव्हा ऐश्वर्या तिच्याजवळ बोलायला जाते तेव्हा इथे सुमित्रा तिचं काही ऐकून घेत नाही आणि तिचं थोबाड फोडते आणि पोलिसांना म्हणते की आत्ताच्या आत्ता हिचं तोंड काळं करा आणि हिला घेऊन जा. जानकीला सोडू नकोस गं, हिला सोडू नकोस. इतके वेळा तू मला समजावलंस पण मी तुझं काही ऐकलं नाही. आणि प्रेक्षकांनो इथे आता सुमित्रा खूपच जास्त ऐश्वर्यावरती रागवलेली असते. जानकीची माफी मागते आणि म्हणते की मला माफ कर, ह्या ऐश्वर्यामुळे मी माझा मुलगा गमावला. हिनेच हे सगळं कारस्थान केलंय प्रॉपर्टीसाठी. आता या गोष्टीवरती माझा विश्वास बसतोय असं सुमित्रा आता जानकीला म्हणते आणि जानकीला मिठी मारून खूप जास्त रडायला लागते. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो इथे आता जानकीने ऐश्वर्याची साडी नेसत खोटा व्हिडिओ तयार करून तो पोलिसांना पुरावा म्हणून दिलेला असतो. आणि या खोट्या प्रकरणामध्ये आता ऐश्वर्याला खरोखर तिने फसवलेलं असतं. त्यामुळे इथे लवकरच येणाऱ्या भागामध्ये आता जानकी ऐश्वर्याकडून आपल्या आईचा पत्तासुद्धा घेईल आणि लतालासुद्धा लवकरात लवकर शोधून काढेल. अशा रीतीने जानकीने ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देत तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते आणि पुन्हा एकदा आपलं कुटुंब तिने उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं असतं.